समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी वाकेश्वरीतील सुपुत्र धनंजय बापूराव क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली आहे। वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते ही निवड करण्यात आली आहे। यावेळी कार्याध्यक्षपदी प्रकाश राजे घाटगे बुध, उपाध्यक्षपदी तानाजी चव्हाण मायनी आणि रशीद शेख गोपूस, सचिवपदी धनंजय चिंचकर, कोषाध्यक्षपदी शेखर जाधव सह सचिवपदी नम्रता भोसले, सह खजिनदार शशिकांत धुमाळ, प्रसिद्धी प्रमुख शरद कदम, संघटकपदी मारुती पवार तर कार्यकारिणी सदस्य म्हणून विठ्ठल नलवडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक नागनाथ स्वामी, मावळते अध्यक्ष प्रकाश सुरमुख, डॉक्टर अरुण कुलकर्णी, महेश तांबवेकर, दत्तात्रय इनामदार, दत्ता कोळी, स्वप्नील कांबळे, सचिन पवार, जे.के. काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या बैठकीत आगामी वर्षात करावयाच्या सामाजिक कार्याची रूपरेषाबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी डॉक्टर विनोद खाडे, मुन्ना मुल्ला, नितीन राऊत, आकाश यादव, विक्रमसिंह काळे, सौ मिलिंद पवार, लालासाहेब माने, महेश यादव, लहुराज दरेकर, विनोद लोहार, दत्तात्रय फाळके, मनोज माळी आदी उपस्थित होते। शेखर जाधव यांनी आभार मानले। दरम्यान या निवडीनंतर अध्यक्ष क्षीरसागर तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्कार केला। देतो आणि पत्रकारिता चौथा स्तंभ म्हणून गोरगरिबांना खऱ्या अर्थाने न्याय देणारी ही तुम्ही प्रमुख मंडळी आज या योग्य तुमची निवड झालेली आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये फार उत्साहाचं वातावरण आहे की आम्हाला काहीतरी खऱ्या अर्थानं न्याय मिळेल आणि असंच तुमचं कार्य सारखं नेहमीच चालू राहावं आणि आपल्याकडून अशीच लोकांची सेवा घडत राहावी हीच मनापासून आपल्याला तिघांनाही चौघांनाही मनापासून शुभेच्छा देतो। थांबतो। पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी धनंजय क्षीरसागरपदी रशीद शेख आणि खजिनदारपदी शेखर साहेब आणि चौथी मालक प्रसिद्धीपत्रक हे कदम साहेब या चौघांनाही जे या भागातील किंवा या तालुक्यातील त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून या ठिकाणी त्यांना पदोन्नती मिळालेली आहे आणि खटाव तालुक्यामध्ये अतिशय चांगलं उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे। कारण त्यांना तळागाळात यांनी पोचायचं काम ह्या चौघांनी अतिशय चांगल्या प्रकारचं केलेलं आहे। त्यामुळे यांना आजची जी पदोन्नती मिळालेली आहे ते काम केलं म्हणून इथं पदवी मिळालं आहे आणि या पुढच्या काळातसुद्धा आत्ताच आमच्या अनिल साहेबांनी सांगितलं की लोकांच्या गरजा किंवा इतर जे लोकांनी न्याय मिळायचं काम केलेलं आहे या अपेक्षा लोकांनी व्यक्त केल्या या नक्कीच या चौघांच्याकडून पूर्ण होतील अशा मी शुभेच्छा देतो। धनंजय साहेबांना तर अगदी खूप शुभेच्छा देतो कारण त्यांचं काम म्हणजे बंडासर असं आहे कुणाचा कार्यक्रम कुठं आहे कुठं लगीन आहे त्या ठिकाणी ते पोचायचं काम नेहमीच करत असतात आणि या चौघांना चांगल्या शुभेच्छा देऊन थांबतो। आपल्या खटाव तालुका पत्रकार संघाची तालुका कार्यकर्ते निवड करण्यात आली। संपूर्ण जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्याच्या निवडीकडे लक्ष होतं कारण ही निवड अशा पद्धतीने होती आणि कोण त्या ठिकाणी पदावर जातो। परंतु सगळ्यांशी चर्चा वैयक्तिक मी केल्यानंतर सगळ्यात असं एक झालं की आपला सगळा पत्रकार संघ एकसंध राहायला पाहिजे आणि सातारा जिल्ह्यामध्ये जे पहिलं पत्रकार संघाचं जे एकसंध स्वरूप होतं ते पुन्हा तशाच पद्धतीनं राहावं यासाठी तुम्ही पुढाकार घ्या। त्या पद्धतीनं सगळ्यांना सांगा, त्या पद्धतीनं आपण बिनविरोध निवडी करूया। त्याप्रमाणे आज सर्वांना विश्वासात घेऊन सगळे जवळजवळ 45 पत्रकार आपल्या तालुक्यातले एकत्र येऊन अध्यक्षपदी धनंजय क्षीरसागर, त्यानंतर उपाध्यक्षपदी रशीद शेख, त्याचप्रमाणे खजिनदारपदी शेखर जाधव आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून शरद कदम यांची अतिशय अभिनंदन निवड झाली आणि बिनविरोध निवड झाली आणि या सगळ्यांच्यामध्ये एकत्रित अशा प्रकारचा विचार होऊन तालुक्यातल्या अनेक अनिर्णित प्रश्नांच्यावर यापुढे काम करायचं आणि पत्रकार संघाचे ऐक्य या ठिकाणी अबाधित राखायचं अशा प्रकारचं नियोजन ठरलेलं आहे। आपल्या सर्वांच्या वतीने सगळ्यांचं अभिनंदन। तर सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय एक आनंदाची बाब आहे म्हणजे ज्या बाबीचा आपण अनेक वर्षापासून आम्ही सातत्याने सेम उल्लेख करायचो की कुठे गेलो तर पत्रकार संघ नुसतं धनंजय क्षीरसागरला पत्रकार म्हणण्यापेक्षा इतकाच धनंजय ॲक्टिव्ह पहिल्यापासून असायचा की सगळ्यालाच वाटणार धनंजय क्षीरसागर हे तालुक्याचे अध्यक्षच आहेत आणि मग ते स्वयंघोषित नव्हतं आणि लोकांनी त्यांना अध्यक्ष म्हणायचे होत पत्रकार संघाचे अध्यक्ष जास्तीत जास्त लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये प्रसंगामध्ये नडी अडचणीमध्ये कुणाला वाचा फोडण्यामध्ये सातत्यानं ते कार्यमग्न असल्यामुळे धनंजय क्षीरसागर हे
सगळ्यांच्या मते काय काय माणसं की जेव्हा कुणाला तरी सभापती म्हणतील कायमचे, कुणाला तरी सरपंच म्हणतील, कुणाला तरी आमदार म्हणतील, त्याचं कायमस्वरूपी हे पत्रकारच पण पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून सातत्यानं त्यांनी पदावर नसताना सुद्धा दीर्घकाळ ही बाजू सांभाळली. म्हणजे पत्रकार संघाचं ते अध्यक्षपद रिक्त आहे असं स्वामी कुणालाही ते वाटलं नाही. इतकं मजबूतपणानं सांभाळल्यानंतर गेल्या 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी आम्हाला कळालं की ती परत अध्यक्षाची निवड कुठेतरी झाली मायनीला. मग ते हे कार्याध्यक्ष शेखर जाधवचे दुसरी मला फार त्रास झाला अनेक दीर्घकाळ. आता तो विषय ते घ्यायला नको, पण मला काय गोष्टीचं समाधान आहे की बुवा तुम्ही सगळे कार्यक्षम आहात. विरोध हेच प्रत्येक जाईल तिथं संघर्ष असतो, पार्ट्या असतात, गटतट असतात. घरात गेलं तर 2 भाव 2 विचारांचे असतात. मग ह्या तर अनेक तुम्ही समाजातले वेगवेगळे घटक एकत्र आणले असतात आणि म्हणून ही जबाबदारी तुम्ही एकत्रितपणाने केलेला आहे. तुमचा तालुक्याचा आदर्श हा पहिल्यापासून सगळीकडे चांगला आदर्श आहे. तो आदर्श तुम्ही जोपासावा. एखाद्याकडे प्रत्येकाकडे वेगवेगळे कौशल्य असतात. कुणाकडं शेखर जाधवाकडे परखड मत मांडणं, सगळे जोडे हाणणं, असं कडाके जोडे म्हणण्यापेक्षा कडाके हाणणं. कुठं बाबा कुठारी होत नाही, कुठं कचरा साठलेला आहे, कुठं ती तुमच्या ह्याचं प्लॅन फुटला किंवा पाईपलाईन फुटली किंवा ज्या कचरा डेपो झाला, काय अशा अनेक गोष्टी परखडपणाने मांडणारे जे आहेत. आता रशीद चांगल्या पद्धतीने त्याचं रशीदचं कामकाज चांगलं म्हणूनच काम तुमचं सगळ्यांचंच काम चांगलं आहे. आणि खास करून ह्या तुमच्या सगळ्याची प्रसिद्धी, ती शरद स्वतः प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करतो, त्याला सगळ्यात मोठी जबाबदारी मिळाली आहे. मी एवढंच सांगेन आपल्याला या ठिकाणी जास्त बोलता की आमच्या सगळ्यांच्या लोकांच्या अपेक्षेप्रमाणे जी माणसं काम करत होती त्या माणसाला या पदाच्या माध्यमातून काम करण्यामध्ये अधिक उत्साह वाटेल. तुमची प्रतिमा अगोदरच आहे. म्हणजे एखाद्या माणसाला पद नसलं म्हणजे तिला प्रतिमा नसते असं नाही. काही माणसाला पदामुळं प्रतिमा मिळते, पण काही माणसं त्या पदाची प्रतिमा वाढवतात. अशी तुम्ही माणसं आहात. म्हणजे बाबा एखादा माणूस सरपंच असतो तर सरपंच कसा असावा तर ह्या माणसासारखा असावा. सरपंच म्हणून त्याला मिळाली उंची वेगळी, पण सरपंच पद कसं असावं तर पत्रकार कसे असावे तर पत्रकारानं समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय दिला पाहिजे, त्यानं बॅलन्स केला पाहिजे. नंतर काय पत्रकार आम्ही ऐकले ते उल्लेख करा आपण कमी माणसं असलो तरी तो एक काय माणसं व्यक्तिदेशानं पछाडलेले आहेत. म्हणजे अगदी तुमचा तो वागळे जरी बघितला, वागळेची काय आम्ही स्टेटमेंट बघितली प्रतिमा शेखर तुमची एक प्रतिमा आहे पत्रकार म्हणून. ती पत्रकार प्रतिमा म्हणून तुमची तशीच कायमस्वरूपी ठेवा. तुम्हाला त्याच्यामध्ये कुणाचं तरी राग द्वेष आहे किंवा कुठं तरी तुमचं हे होतं म्हणून एखाद्याच्या बाजूला तुम्ही जाणं, एखाद्याला दुर्लक्षित करणं किंवा त्याच्यावर आसूड उगारणं, अशा पद्धतीचं तुमच्याकडून तर अजून झालेलं मला एवढं तर तुम्ही अगदी कुणाच तरी कान पुढं काढाल हे मला माहिती आहे. म्हणजे कुठे 49-51 कानाने करावं हे कौशल्य आहे तुमचं. आणि अशा कौशल्याने तुम्ही समाजामध्ये जागृती येणार, लोकांना आल्हाददायक वाटेल, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. अगदी किरकोळ शेखर एखादा प्रश्न निर्माण झाला गरिबाचा, कुणाला समजा एखादं रेस्टिंग कार्ड मिळत नाही त्याला सुद्धा त्याच्यावर तक्रार आहे तर लगेच त्याचं मामलेदार बोलवून त्याला रेस्टिंग कार्ड देतो. कुणाचा रस्ता नसेल, कुणाचा पानंद रस्ता नसेल, अशा अनेक प्रश्नांना जे समाजकारणामध्ये जे राजकीय माणसं करू शकत नाहीत त्याला खऱ्या अर्थानं दिशा देण्याचं काम तुम्ही करता. या ठिकाणी जास्त न बोलता मी अंतःकरणापासून तुमच्या तिघांचं आणि चौघांचं शरद साहेब चौघांचं तुमच्या अख्ख्या कार्यकारिणीचं जी कार्यकारिणी जी असेल त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि तुमचा एक जुना प्रश्न होता त्याचा तात्पुरती तुम्ही खोली घेतली कुठे तुमचं ते भवन बांधायचं होतं, तर तुम्ही भवन बांधण्यासाठी आम्ही त्यासाठी आज तुम्हाला शब्द मनापासून देतो. योगायोगानं आम्ही त्या नियोजन समितीमध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे की आपल्या मतदारसंघाचे आमदार हे आता कॅबिनेट नामदार झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या इच्छाशक्तीचं एक चांगलं भवन या ठिकाणी तालुक्यातील जिल्ह्याचं ठिकाण आहे की जिथं जिल्हा कोर्ट आहे, मोठमोठी कार्यालय आहेत आणि तुम्ही सगळे कार्यक्षम आहात. अशा पद्धतीने चांगलं भवन बांधूया असे मी या निमित्तानं सांगतो की धनंजयच्या कारकिर्दीमध्ये अध्यक्षपद आहे तोपर्यंत आम्ही ती पूर्ण करू अशा पद्धतीचं आपल्याला हे करतो. आणि मनापासून आपल्या सगळ्या निवडणूक नुकतीच झालेली आहे त्यामध्ये आमचे मित्र धनंजय क्षीरसागर यांची खटाव तालुका अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. उपाध्यक्ष म्हणून रशीद शेख पत्रकार रशीद शेख यांची निवड झालेली आहे. तसेच कोषाध्यक्ष म्हणून खजिनदार म्हणून आमचे मित्र शेखर जाधव यांची निवड झालेली आहे. आणि
आमचे मित्र पत्रकार शरदराव कदम यांची प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड झालेली आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार आणि नूतन कार्यकारिणीचे मनापासून अंतःकरणापासून खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि तानाजी चव्हाण पडूस. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.